महाराष्ट्रातील लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील उगलेवाडी परिसरात लोक कलावंतांचा भव्य मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राज्यस्तरीय कार्यकारिणीचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले। तसेच ग्रामस्थ महिलांकडून औक्षापन करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या मेळाव्यास परिसरातील अनेक लोक कलावंत तसेच महिला लोक कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेर सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यातील लोक कलावंतांच्या विविध प्रश्नांसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहणार असून त्यांना शासकीय योजनांचा परिपूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। ग्रामीण भागातील डोंगरवाड्या व खेडोपाड्यांमध्ये अनेक गुणी लोक कलावंत असून ते प्रसिद्धीपासून वंचित राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर ग्रामीण लोक कलावंतांचे मेळावे आयोजित करून उत्कृष्ट कलावंतांचा शोध घेण्यात येणार असून त्यांना योग्य व्यासपीठ व प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम संघटनेमार्फत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज राज्यात अनेक प्रतिभावान कलावंत असून त्यांना पुरेसा वाव मिळत नाही। या कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी आणि लोककला संवर्धनासाठीच लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला लोक कलावंत मोठ्या प्रमाणात कला क्षेत्रात पुढे येत असून संघटनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःची कला सादर करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमात दैनिक लोक परिवर्तनचे उपसंपादक पोपटराव सोनवणे, बंसीदादा त्रिभुवन, भांगरे सर, मारुती अस्वले, विमलताई डोंगरे, निर्मला सरोदे, आळेफाटा येथील पत्रकार राहुल काडलाक व बांधव तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोक कलावंत संस्थापक अध्यक्ष मान्य गवनेर सरोदे यांनी आंबेगाव तालुका व परिसरामधील लोक कलावंत यांना मार्गदर्शन करून आपल्या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन करायला सांगितले। सदर कार्यक्रमामध्ये आंबेगाव तालुक्याची महत्त्वाची पदे देऊन गौरवण्यात आली। त्यामध्ये सीताबाई गणपत किरवे, पुणे जिल्हा महिला संघटक, सौ जानाबाई सीताराम उगले, पुणे जिल्हा महिला संघटक, श्री बजरंग तुकाराम उगले, आंबेगाव तालुका अध्यक्ष रामचंद्र धोंडू उगले, भीमाशंकर विभाग अध्यक्ष वैशाली योगेश भोईर, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे ग्रामस्थ विनोदजी वसंत उगले, लोकनियुक्त सरपंच पदालेवाडी उगलेवाडी, उपसरपंच भरत मारुती पदाले, विलास गेनभाऊ उगले, माजी उपसरपंच शांताबाई लक्ष्मण उगले, माजी सरपंच व महिला संघटक मीनाबाई बजरंग उगले, माजी उपसरपंच पुरुषोत्तम पदाले, TS पतसंस्था चेअरमन व सूत्रसंचालक नंदाराम श्रीपत उगले, MR पतसंस्था चेअरमन सीताराम लोड, भीमाशंकर साखर कारखाना चेअरमन पांडुरंग ठोसर, उपसरपंच गंगापूर केदारी, माजी सरपंच गंगापूर, तसेच सह्याद्री महिला ढोल लेझिम पथक उगलेवाडी मधील सर्व महिला, उगलेवाडी पधालेवाडी पंचक्रोशीत मधील ग्रामस्थ व आंबेगाव तालुका व तालुका परिसरामधील लोक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सीताताई किरवे, बजरंग उगले, माजी निवृत्त PSI उगले तसेच स्थानिक महिला व पुरुष लोक कलावंतांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास परिसरातील लोक कलावंतांची उत्स्फूर्त परिस्थिती लाभली। शिवनेरी महाराष्ट्रासाठी संदीप शेतोळे, उगलेवाडी, भीमाशंकर।